हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण जे काय ऑपरेशन्स आहेत जे आपण सेट्स वरती अप्लाय केलेले ते ऑपरेशन्स आपण बघितलेले आहेत, बरोबर ना. म्हणजे अल्जेब्रिक ऑपरेशन्स जे काय आहेत ते कोणते कोणते ऑपरेशन्स आपण सेट्स वरती अप्लाय केले होते आठवतं का बघा. तर त्यातलं फर्स्ट ऑपरेशन आपण बघितलं होतं, दॅट इज अ युनियन ऑफ सेट्स, बरोबर. देन व्हॉट इज द सेकंड ऑपरेशन? सेकंड इज इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आणि त्याच्यानंतर आपण थर्ड ऑपरेशन जे बघितलं होतं दॅट इज व्हॉट? कॉम्प्लिमेंट ऑफ अँड सेट, बरोबर. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे सेटचं कॉम्प्लिमेंट तुम्ही बघितलेलं आहे. तर मग आज काय करायचं बघा, आपल्याला युनियन इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायच्या, ज्या खूप महत्वाच्या आहेत. या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, लक्षात घ्या. तर आता सर्वांना माहित आहे युनियन म्हणजेच ऑल इलेमेंट्स. आपण युनियन मध्ये काय करतोय? वी टेक ऑल इलेमेंट्स बिलॉंग्स टू बोथ द सेट्स, ओनली रिपिटेशन इज नॉट अलाउड. आणि इंटरसेक्शन मीन्स कॉमन इलेमेंट्स, वी टेक ओनली कॉमन इलेमेंट्स. जे दोन्हीमध्ये आहेत तेच इलेमेंट्स इंटरसेक्शन मध्ये येतील. आणि त्याच्यानंतरचं थर्ड ऑपरेशन जे आपण बघितलं दॅट इज अ कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय? इलेमेंट बिलॉंग्स टू यू बट नॉट बिलॉंग्स टू ए. म्हणजे कॉम्प्लिमेंट मध्ये कुठले एलिमेंट्स येतील? तर त्यामध्ये युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट्स येतील, पण त्या पर्टिक्युलर सेट मधले नाही. तर हे तीन ऑपरेशन्स आपण बघितलेले आहेत. तर आज काय करूया, युनियन आणि इंटरसेक्शनच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूया. कंपॅरेटिव्ह इन द सेन्स मी काय केलेलं आहे बघा, प्रॉपर्टीज ऑफ युनियन पण लिहिलेलं आहे आणि प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन पण लिहिलेलं आहे, बरोबर. आणि त्या दोघांची कंबाईन अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतोय. ती प्रॉपर्टी पण मी या ठिकाणी लिहिलेली आहे. तर बघा मग वन बाय वन आपण प्रॉपर्टीज डिस्कस करूया. आता इथं जर आपण पहिली प्रॉपर्टी बघितली, लक्षात घ्या, ए युनियन ए इज इक्वल्स टू काय येतं? ए, बरोबर ना. म्हणजेच काय? कोणत्याही सेटचं स्वतःबरोबर जर युनियन केलं तर तुम्हाला मिळणार काय आहे? तोच सेट आहे, लक्षात घ्या. आता त्याचप्रमाणे इथं आपण आणखी एक प्रॉपर्टी ऍड करू शकतोय, ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए, बरोबर ना. म्हणजे युनियन तुम्ही कसंही केला, म्हणजे ए युनियन बी करा किंवा बी युनियन ए करा, तुम्हाला तोच सेट मिळणार आहे. समजतं का बघा? या प्रॉपर्टीला तुम्ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणताय. आणि लक्षात घ्या, कोणत्याही सेटचं स्वतःबरोबरच युनियन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? तोच सेट मिळणार आहे, बरोबर. आता हे झालं युनियनचं. तसंच बाळांनो, आपण जर इंटरसेक्शन मध्ये गेलात तर इथं सुद्धा काय झालेलं आहे बघा, ए इंटरसेक्शन ए बरोबर काय येतं? एच येतं. कोणत्याही सेटचं स्वतःबरोबर जर इंटरसेक्शन घेतलं तर मला सांगा ना, दोन सेट्स आहेत, ते दोन्ही सेट ते एकच असतील, सेम असतील, तर त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये पण तोच सेमच एलिमेंट्स येणार आहेत. त्यामुळं ए इंटरसेक्शन ए हे सुद्धा किती येतं? एच येतं. आणि इथं सुद्धा आपण असं म्हणू शकतोय, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. जर आपण दोन सेट्सचं इंटरसेक्शन घेत असू तर लक्षात घ्या, ते जे इंटरसेक्शन आहे ते कसं आहे? कम्युटेटिव्ह आहे. म्हणजे काय? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. तर मला सांगा सर्वांना, ही पहिली प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात आले का बघा. काय बघितले आपण? फर्स्ट प्रॉपर्टी ए युनियन ए, ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. त्याच पद्धतीनं ए इंटरसेक्शन ए पण एच येतं आणि ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू काय येतं? बी इंटरसेक्शन ए. आलं लक्षात सर्वांना? तर ही पहिली प्रॉपर्टी लक्षात आली असेल तर आपण लगेच सेकंड प्रॉपर्टीकडे जायचं आहे. आणि बाळांनो, तुम्ही सर्वांनी या प्रॉपर्टीज व्यवस्थित लिहून घ्या. जेव्हा आपण कुठलाही पॉइंट कंपॅरेटिव्ह स्टडी करतोय तेव्हा लक्षात घ्या, तो आपल्या लवकर लक्षात येतो. म्हणजे मी तर कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठीच युनियन आणि इंटरसेक्शन दोन्हीच्याही प्रॉपर्टीज या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीज आपण वन बाय वन डिस्कस करतोय. आता मग जाऊया सेकंड प्रॉपर्टीकडं. आता काय बघा सेकंड प्रॉपर्टी, ए युनियन फाय. आता हा फाय म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, फाय इज अन एम्प्टी सेट. एम्प्टी म्हणजेच काय? सेट कंटेन्स नो एनी इलेमेंट, त्याला आपण एम्प्टी सेट असं म्हणतोय, बरोबर ना. तर मग मला सांगा, जर कोणत्याही सेटचं एम्प्टी सेट बरोबर जर आपण युनियन घेतलं
तर आपल्याला काय मिळणार आहे, तोच सेट मिळेल. बरोबर. ए युनियन फाय इज इक्वल्स टू व्हॉट, ए अगेन. बरोबर ना. मात्र हेच इंटरसेक्शन मध्ये थोडंसं उलट होतं. काय होतं बघा, आता आपल्याला माहित आहे युनियन मध्ये आपण काय करतोय, वी टेक ऑल इलेमेंट्स इन युनियन. मग ऑल इलेमेंट्सचा जेव्हा विचार येतोय तेव्हा बघा ना, ए युनियन फाय काय येतं, ए येतं. पण आपण जेव्हा दुसऱ्या ऑपरेशन कडे जातोय दॅट इज अ इंटरसेक्शन, तर त्यात मात्र काय होतं बघा, ए इंटरसेक्शन फाय म्हणजे सेट ए मध्ये आणि एम्प्टी सेट मध्ये काय कॉमन आहे. व्हॉट इज द कॉमन फॅक्टर बिटवीन एनी सेट अँड एम्प्टी सेट. यस, द कॉमन फॅक्टर इज द एम्प्टी सेट. म्हणजे इथं काय होतं बघा, ए इंटरसेक्शन बी किती येणार आहे, फाय येणार आहे. म्हणजे एम्प्टी सेट बरोबर जर आपण इंटरसेक्शन घेतलं तर ते काय येतं, एम्प्टी सेटच येतं. लक्षात येतं का बघा सर्वांना. तर या पद्धतीनं आपण सेकंड प्रॉपर्टी बघितलेली आहे, ए युनियन फाय म्हणजे ए युनियन एम्प्टी सेट इज इक्वल्स टू दॅट सेट, आणि ए इंटरसेक्शन एम्प्टी सेट इज इक्वल्स टू एम्प्टी सेट. म्हणजे युनियन ऑफ एनी सेट विथ एम्प्टी सेट इज द सेट अगेन, बट इंटरसेक्शन ऑफ एनी सेट विथ एम्प्टी सेट इज एम्प्टी सेट. लक्षात येतं का बघा. आता त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय बघा, व्हॉट इज द थर्ड प्रॉपर्टी. तर ए युनियन यू, लक्षात घ्या इथं कन्फ्युज नका होऊ, हे ऑपरेशन आहे अँड धिस इज अ युनिव्हर्सल सेट. बरोबर ना. तर बघा ना इथं काय आहे, ए युनियन यू म्हणजेच यू इज द युनिव्हर्सल सेट. आणि बघा ना ए आणि युनिव्हर्सल सेट, आता आपल्याला माहित आहे आपण जे काही सेट्स कन्सिडर करतोय दॅट ऑल सेट्स आर सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. बरोबर. मग काय होतं, ए हा यू चा सबसेट आहे. मग जेव्हा आपण बघा आपण नंतर प्रॉपर्टी बघणार आहोत, ए इज अ सबसेट ऑफ बी, देन ए युनियन बी काय येतं, बी येतं. जेव्हा ए हा बी चा सबसेट असेल तेव्हा आपण बी ला काय म्हणतोय, बी इज अ सुपर सेट. बरोबर ना, बी ला आपण सुपर सेट म्हणतोय. मग सबसेट रिलेशन मध्ये ए इज अ सबसेट ऑफ बी, देन ए युनियन बी काय येतं, सुपर सेट येतं. तसं मला सांगा आता इथं ए हा सुद्धा काय आहे, यू चा युनिव्हर्सल सेटचा सबसेटच असणार आहे. कारण आपण जे काही सेट्स कन्सिडर करतोय दॅट ऑल आर सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. त्यामुळं इथं काय होतं, ए इज अ सबसेट ऑफ यू, सो ए युनियन यू जो मोठा सेट आहे तोच येणार आहे, मीन्स युनिव्हर्सल सेट. पण जेव्हा तुम्ही असंच इंटरसेक्शन कडे जाताय तर तिथं मात्र थोडंसं गडबड होते. काय होतं, ए हा बी चा सबसेट असेल आणि त्यांचं जर इंटरसेक्शन घेतलं तर मला सांगा ए हा बी चा सबसेट आहे म्हणजे ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत. मग ए आणि बी मध्ये कॉमन काय, व्हॉट आर द कॉमन एलिमेंट्स बिटवीन ए अँड बी, दॅट इज ए ऑब्वियस, एच येणार आहे. लक्षात येतं का बघा. तसं इथं काय झालं, ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे, ए लहान युनिव्हर्सल सेट मोठा, ए चे सगळे एलिमेंट्स यू मध्ये आहेत. मग मला सांगा व्हॉट आर द कॉमन एलिमेंट्स बिटवीन ए अँड यू. यस, इट्स ऑब्वियस ए. ए इंटरसेक्शन यू मध्ये काय येतं बघा, ए येतं. मात्र युनियन मध्ये गेला तर ए युनियन युनिव्हर्सल सेट इज इक्वल्स टू काय येतं, यू येतं. तर बघा सर्वांना ही थर्ड प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात आले का बघा. थर्ड प्रॉपर्टी युनियन आणि इंटरसेक्शन दोन्हीची पण सर्वांना लक्षात आलेली आहे. आता ही जर थर्ड प्रॉपर्टी झाली त्याच्यानंतर लगेच आपण काय करतोय, फोर्थ प्रॉपर्टी कडे जाऊया. आता बघा फोर्थ प्रॉपर्टी जी आहे, धिस इज असोसिएटिव्ह लॉ. आता आपण हा ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए म्हटलं, याला आपण कम्युटेटिव्ह लॉ असं म्हणतोय. तर ए युनियन बी युनियन सी इज इक्वल्स टू ए युनियन बी युनियन सी, याला आपण असोसिएटिव्ह लॉ असं म्हणतोय. तर हा असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, तुम्ही समजा तुमच्याकडे 3 सेट्स दिलेले आहेत. मग हा असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो बघा, तर त्या 3 सेट पैकी तुम्ही कोणतेही 2 सेट्स घ्या, त्यांचं अगोदर युनियन करा आणि त्या 2 सेटचं आलेलं युनियन
तिसऱ्या सेट बरोबर युनियन करा, तरी मिळणार जे काही एलिमेंट्स असणार आहेत सेम एलिमेंट्स तुम्ही परत त्यांची पोझिशन चेंज केलात तरी सुद्धा काही बदल होत नाही. म्हणजे काय बघा, ए युनियन बी युनियन सी आहे. म्हणजे काय केलं आपण, बी आणि सी चं युनियन सुरुवातीला घेतलं आणि बी युनियन सी आलेलं जे आहे ते आपण ए बरोबर युनियन घेतलं. देन ऑल्सो वी गॉट द सेम एलिमेंट्स सच ॲज ए युनियन बी युनियन सी. म्हणजे काय केलं तुम्ही इथं ए आणि बी चं युनियन केलं आणि आलेल्या सेटचं सी बरोबर युनियन केला तरी तुम्हाला तीच एलिमेंट्स मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही इथं पेअर कोणाशी करताय, त्या दिलेल्या 3 सेट पैकी कुठल्याही 2 सेटची तुम्ही पेअर करा, काही फरक पडत नाही. म्हणजे बघा, ए युनियन बी युनियन सी बरोबर काय येतं, ए युनियन बी युनियन सी. किंवा तुम्ही असंही करू शकताय, बी युनियन ए युनियन सी, ए आणि सी ची पेअर करा आणि त्यांचं युनियन तुम्ही बी बरोबर घ्या. किंवा बी आणि सी चं युनियन त्याचं ए बरोबर युनियन घेतला तरी सुद्धा काही फरक पडत नाही. लक्षात आलं. सो दिस इज असोसिएटिव्ह लॉ सेम इन इंटरसेक्शन. म्हणजे इंटरसेक्शन मध्ये पण आपण असंच असोसिएटिव्ह लॉ बघतोय. काय आहे तो असोसिएटिव्ह लॉ, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. म्हणजे तुम्ही जसं युनियन कोणत्याही 2 सेट्सचं केला दॅट इज इमटेरियल, इन द सेम वे फॉर इंटरसेक्शन ऑफ एनी 2 सेट्स विथ थर्ड सेट, त्या 2 सेट्सचं इंटरसेक्शन करा आणि आलेल्या सेटचं थर्ड सेट बरोबर इंटरसेक्शन केला तरी सुद्धा येणारे नंबर्स, येणारे एलिमेंट्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यात काही बदल होत नाही. तर मला सांगा, असोसिएटिव्ह लॉ सर्वांना, म्हणजे हा जो 4th लॉ आहे तो सर्वांना व्यवस्थित लक्षात आला का? आता जाऊया मग पुढच्या लॉ कडं. नेक्स्ट रिझल्ट जो आहे तो काय बघा, नंबर 5, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी. आता बघा, ए हा बी चा काय आहे, सबसेट आहे. म्हणजे इथं ए चे सगळे एलिमेंट्स कुठं असणार आहेत, बी मध्ये असणार आहेत. आणि मग ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील तर इथं मोठा कोण झाला, बी मोठा झालेला आहे. बी हा सुपरसेट आहे. मग ए इज अ सबसेट ऑफ बी, देन व्हेन वी टेक युनियन ऑफ दॅट 2 सेट्स, ज्यांच्यामध्ये सबसेट रिलेशन आहे त्यांचं जर तुम्ही युनियन घेतलात तर बाळांनो, युनियन मध्ये कोण जिंकणार, जो मोठा सेट आहे तोच जिंकणार, जो सुपरसेट आहे तोच जिंकणार. आणि मला सांगा मग, इथं A is a subset of B, so here this B is a superset, मोठा सेट ज्याच्याकडे पॉवर आहे असा सेट. मग A is a subset of B, then what is the union of A and B? Union of A and B is that superset or that power set. लक्षात येतं का बघा, पॉवर सेट म्हणजे तुम्ही तर तसं शब्दशः अर्थ नका घेऊ, कारण आपण पॉवर सेट म्हणजे कशाला म्हटलंय बघा, पॉवर सेट इज अ कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिव्हन सेट. म्हणजे मी तर पॉवर सेट या अर्थाने म्हणतोय की याच्याकडे जास्त एलिमेंट्स आहेत दॅन ए. म्हणून तर ए हा बी चा सबसेट झाला ना. तर बघा मग, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, देन ए युनियन बी इज इक्वल्स टू व्हॉट, बी. जो सुपरसेट आहे तो इथे येणार आहे. पण फॉर इंटरसेक्शन इट रिव्हर्स. म्हणजे काय होतं, इथं सुपरसेटला डिमांड होतं, जो सुपरसेट आहे तो आला. पण हा ए काय म्हटला, माझे भी दिवस येतील, माझे सुद्धा दिवस, मेरा भी एक दिन आएगा, बरोबर ना. त्याप्रमाणे काय झालं, इंटरसेक्शन कडे गेलो आपण. आता इंटरसेक्शन मध्ये काय झालं बघा, इफ ए इज द सबसेट ऑफ बी, ए मध्ये कमी एलिमेंट्स आहेत पण ए चे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत, बी मध्ये आहेत. मग झालं काय, ए हा बी चा सबसेट आहे आणि त्यांच्यामध्ये जर कॉमन एलिमेंट्स तुम्हाला घ्यायचे असतील, म्हणजे ए इंटरसेक्शन बी जर घ्यायचं असेल तर मला सांगा, ए इंटरसेक्शन बी दोन्ही मध्ये कॉमन काय येणार आहे, लहान सेट जो आहे, जो सबसेट आहे तोच सेट येईल ना तिथं. म्हणून मग इथं ए इंटरसेक्शन बी बरोबर काय येतं बघा, ए येतं. लक्षात घ्या, युनियन साठी काय कन्सेप्ट आहे, इंटरसेक्शन साठी काय कन्सेप्ट आहे, हे दोन्ही आपण कम्पेअर करतोय. हे कम्पॅरिझन का महत्वाचं आहे, कारण यावरून तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येईल, युनियन आणि इंटरसेक्शन.
कारण मी प्रत्येक प्रॉपर्टीज मध्ये युनियन म्हणजे ऑल एलिमेंट्स, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट्स, ऑल आणि कॉमन हा कन्सेप्ट आपण प्रत्येक प्रॉपर्टीज मध्ये आपण डिस्कस करतोय. त्यामुळं तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय युनियन अँड व्हॉट इज मीन बाय इंटरसेक्शन यू गॉट इट. तुम्हाला ते एक्झॅक्टली क्लिअर होईल, तुम्हाला ते लक्षात येईल. जी लॉंग लाईफ राहील, कमीत कमी 2 वर्ष तरी युनियन आणि इंटरसेक्शन हा कन्सेप्ट आणि त्याच्या प्रॉपर्टीज डिलीट होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काय होतं समजलं सर्वांना? ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सुपरसेट. ए हा बी चा सबसेट असेल तर युनियन साठी सुपरसेट महत्वाचा आहे, बरोबर ना. आणि इंटरसेक्शन साठी जो लहान सेट आहे, कारण ए चे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत? बी मध्ये आहेत, म्हणजे दोन्ही मध्ये कॉमन काय असणार आहे? एच असणार आहे, बरोबर ना. लक्षात येतं का बघा? सो इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल्स टू बी. सिमिलरली इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए अगेन. लक्षात येतं सर्वांना? तर ही 5th प्रॉपर्टी झालेली आहे. आणि आता जाऊया आपण 6th प्रॉपर्टी कडे. आता 6th प्रॉपर्टी पण रिलेटेड टू सबसेट, सबसेट रिलेशनशिप रिलेट आहे. बघा ना, याच्यात काय आहे? आता तुम्हाला या 2 नोटेशन मधला फरक लक्षात आला असेल, बरोबर ना. इथं काय आहे? धिस इज अ सबसेट अँड धिस इज ऑल्सो सबसेट, बट विच टाइप ऑफ सबसेट? धिस इज प्रॉपर सबसेट. आता बघा ना, ए हा बी चा प्रॉपर सबसेट आहे असं आपण कधी म्हणतोय? जेव्हा ए चे सगळे एलिमेंट्स कुठे असले पाहिजेत? बी मध्ये असले पाहिजेत, बरोबर. बट बी कंटेन्स ऍटलिस्ट 1 एलिमेंट एक्स्ट्रा विच इज नॉट इन ए. जेव्हा असं होईल, ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत पण बी मध्ये ऍटलिस्ट एक तरी एलिमेंट असा पाहिजे की जो ए मध्ये नाही. म्हणजे थोडक्यात काय? ए पेक्षा एखादा तरी एलिमेंट त्याच्यात जादा असेल तर बाळांनो आपण ए हा बी चा कसला सबसेट म्हणतोय? प्रॉपर सबसेट असं म्हणतोय. आणि मग तुम्हाला वाटलं असेल की मग तो सबसेट काय आहे? सबसेट मध्ये काय होतं? ए हा बी चा सबसेट आहे, याचा अर्थ ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत, बरोबर. जेव्हा ए हा बी चा सबसेट असतो ना बाळांनो, तेव्हा ए आणि बी इक्वल पण असू शकतात, म्हणजे दोन्हीमध्ये सेम एलिमेंट्स पण असू शकतात, बरोबर ना. पण जेव्हा तुम्ही प्रॉपर सबसेट कडे येताय तेव्हा मात्र ते 2 सेट्स सेम सेट्स असू शकत नाहीत किंवा इक्वल सेट्स असू शकत नाहीत. कारण ए पेक्षा बी मध्ये एखादा तरी एलिमेंट जादा पाहिजे ना, तरच आपण त्या सबसेट रिलेशनला काय म्हणतोय? प्रॉपर सबसेट असं म्हणतोय. आता बघा मग इथं काय म्हटलेलं आहे? ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी अँड ऑल्सो बी इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी. आता इट्स ऑब्वियस, कारण जेव्हा तुम्ही 2 सेट्सचं युनियन घेता बाळांनो, 2 सेट्सचं युनियन. आता युनियन म्हणजेच काय? ऑल एलिमेंट्स. युनियन मध्ये काय येतात? ऑल एलिमेंट्स येतात. तर मला सांगा मग, जर ए युनियन बी मध्ये ए आणि बी मधले सगळेच एलिमेंट्स येत असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी एलिमेंट्स वाढणार आहेत, एखादा तरी एलिमेंट जादा येणार आहे, बरोबर ना. मग काय होतं? एव्हरी सेट, कुठलाही सेट हा त्याचं जे युनियन केलेलं आहे, बरोबर ना, दुसऱ्या एखाद्या सेट बरोबर, प्रत्येक सेट हा त्याचा काय असतो? प्रॉपर सबसेट येणार आहे. कोणाचा? युनियन सेटचा, बरोबर ना. म्हणजे ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी. आता समजा मी पी हा सेट घेतला तर पी हा प्रॉपर सबसेट असणार आहे पी युनियन क्यू चा. तसंच बी ऑल्सो प्रॉपर सबसेट ऑफ ए युनियन बी, बरोबर ना. म्हणजे इथं जे आपण सेट्स कन्सिडर करतोय दॅट सेट्स आर प्रॉपर सबसेट्स ऑफ युनियन ऑफ दॅट 2 सेट्स. इंडिव्हिज्युअल सेट्स आर प्रॉपर सबसेट्स ऑफ युनियन ऑफ दॅट 2 सेट्स. आलं लक्षात सर्वांना? मात्र इंटरसेक्शन कडे गेला तर पुन्हा तिथं तोच बदल होतोय, कारण जसं आपण ए हा ए युनियन बी चा प्रॉपर सबसेट म्हणतोय, कारण ए चे सगळे एलिमेंट्स ए युनियन बी मध्ये आहेत. युनियन म्हणजे ऑल एलिमेंट्स म्हणतोय बाळांनो. मात्र इंटरसेक्शन मध्ये काय येतं? कॉमन एलिमेंट्स. आता कॉमन एलिमेंट्स म्हणजेच काय होतं? ए इंटरसेक्शन बी मध्ये ए मधले पण एलिमेंट्स येतील आणि बी मधले पण एलिमेंट्स त्याच्यात येणार आहेत. मग काय होतं? ए आणि बी मधले फक्त कॉमन एलिमेंटच कुठे येणार आहेत? ए इंटरसेक्शन बी मध्ये येणार आहेत. त्यामुळं मग लक्षात घ्या,
A intersection B is proper subset of A. Similarly, A intersection B is a proper subset of B. म्हणजे लक्षात घ्या, युनियन मध्ये काय आहे, ए आणि बी हे इंडिव्हिज्युअल सेट्स त्यांच्या युनियनचे काय असतात, प्रॉपर सबसेट्स असतात. मात्र इंटरसेक्शन मध्ये त्या दोन सेट्सचं इंटरसेक्शन घेऊन आलेला सेट हा त्या इंडिव्हिज्युअल सेट्सचा काय असतो, प्रॉपर सबसेट असतो. तर मला सांगा, या पहिल्या 6 प्रॉपर्टीज सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. कंपॅरेटिव्ह स्टडी आपण करतोय, युनियन आणि त्याबरोबर इंटरसेक्शन. आता बघा, या 6 प्रॉपर्टीज झाल्यानंतर अतिशय महत्वाच्या प्रॉपर्टीकडे आपण येतोय, दॅट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही जी प्रॉपर्टी आहे याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, युनियनचं डिस्ट्रीब्युशन ओव्हर इंटरसेक्शन आणि सेकंड जे आहे ते इंटरसेक्शनचं डिस्ट्रीब्युशन ओव्हर युनियन. मग इथं काय होतं बघा, ए युनियन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. म्हणजे बघा, ब्रॅकेटच्या बाहेर जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन ब्रॅकेट मधल्या प्रत्येक सेटवर तुम्ही ए बरोबर ते ऑपरेशन ऑपरेट करणार आहे. म्हणजे काय बघा, इथे युनियन आहे आणि ब्रॅकेटमध्ये बी आणि सी हे 2 सेट्स आहेत, त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन आहे. तर मी काय करेन, ए चं बी बरोबर पण युनियन घेणार आणि ए चं सी बरोबर पण युनियन घेणार आणि त्यांचं मी काय घेणार, इंटरसेक्शन. आता तसंच सेकंड काय बघा, ए इंटरसेक्शन बी युनियन सी. आता ब्रॅकेटच्या बाहेर इंटरसेक्शन आहे तर मी काय करणार, ए चं बी बरोबर इंटरसेक्शन घेणार, ए चं सी बरोबर पण इंटरसेक्शन घेणार आणि त्या दोघांचं मी काय करणार, युनियन. म्हणजे याला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ युनियन ओव्हर इंटरसेक्शन म्हणतोय. तर याला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटरसेक्शन ओव्हर युनियन असं म्हणतोय. तर बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी जी आहे ती खूप महत्वाची आहे, अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे. याचा यूज करून आपण एक्झाम्पल्स पण बघणार आहोत. तर या सर्व प्रॉपर्टीज सर्वांना लक्षात आलेत का बघा. ए युनियन ए येतं, ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. प्रत्येक सेटचं एम्प्टी सेट बरोबर युनियन घेतला तर तो सेट येणार आहे. त्याचं प्रत्येक सेटचं एम्प्टी सेट बरोबर इंटरसेक्शन घेतला तर एम्प्टी सेट येणार आहे. मग युनिव्हर्सल सेट बरोबरचं युनियन युनिव्हर्सल सेट येणार आहे. युनिव्हर्सल सेट बरोबरचं इंटरसेक्शन तोच सेट येणार आहे. इथं आपण असोसिएटिव्ह लॉ, पेअर कोणतीही घ्या काही फरक पडत नाही. असोसिएटिव्ह लॉ, पेअर कोणतीही घ्या काही फरक पडत नाही. आणि जर सबसेट रिलेशन ए इज अ सबसेट ऑफ बी देन युनियन मध्ये सुपर सेट येतं. ए इज अ सबसेट ऑफ बी देन इंटरसेक्शन मध्ये स्मॉलर सेट येतो, जो सबसेट आहे तो. आणि ए इज अ प्रॉपर सबसेट, कारण ए युनियन बी मध्ये ऑब्वियस ज्यादा एलिमेंट्स असणार आहेत. प्रॉपर सबसेट म्हणजेच काय, ए इज सेट टू बी प्रॉपर सबसेट ऑफ बी इफ बी कंटेन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ ए अँड ऍटलीस्ट वन एलिमेंट विच इज नॉट इन ए. म्हणजे ए पेक्षा एक तरी एलिमेंट बी मध्ये ज्यादा असेल तर ए हा बी चा प्रॉपर सबसेट झाला. तसं बाळांनो, ए हा ए युनियन बी चा प्रॉपर सबसेट, बी हा ए युनियन बी चा प्रॉपर सबसेट. इन द सेम वे ए इंटरसेक्शन बी इज अ प्रॉपर सबसेट ऑफ ए, कारण ए इंटरसेक्शन बी कॉमन एलिमेंट्स आणि ए इंटरसेक्शन बी सबसेट ऑफ बी, right? And the most important property, that is the distributive property, union चं distribution over intersection, intersection चं distribution over union. A union B intersection C is equals to A union B intersection A union C. आणि A intersection B union C is equals to A intersection B union A intersection C. तर बघा, डिस्ट्रीब्युटिव्हचे वगैरे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. तर या प्रॉपर्टी सर्वांना लक्षात आल्या असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरला कॉम्प्लिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि या डिस्ट्रीब्युटिव्हचे एक्झाम्पल्स आणि एक महत्वाचा रिझल्ट आपण बघणार आहोत, दॅट इज डी मॉर्गन्स लॉ. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.